रंग देवते वंदन करीतो तुझ्या चरणी नमन तुला जेवलास ना मग तेच म्हणतोय जरा पटापट उत्तर द्यायची बऱ्याच दिवसांनी आपला गोंधळ कुंभारवाडीमध्ये हा वरती हरेश वाडकरांच्या इथं झाल्यापासून गोंधळ झाल्या नाही तो आत्ता गोंधळ होतोय आणि हा तर महिना कुठला आहे डिसेंबर महिना आहे त्याच्यामुळे कसं मंडळी पण भरपूर बसलेली आहे रंजन रंजन वाजती पंजन पायामध्ये वाळा बाळा नको वाजवो रे नको वाजवो रे नको वाजवो रे कुळकुळा रे बाळा नको वाजवो रे नको वाजवो रे नको वाजवो रे कुळकुळा रंजन रंजन वाजती पंजन पायामध्ये प्रथम कथा लावायच्या अगोदर आपण आता देवाला कुलस्वामीला इथं आणलेला आहे आता कुलस्वामीने म्हटली की आदिमाया शक्ती तुळजा भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि हाके शब्दाला उभी राहते अशी ती कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजा भवानी ती पण काय करते हाके शब्दाला उभी राहते नवसाला पावते आता दोन झाल्या तिसरी कुठं राहिली सप्तशृंगी माता या तीन झाल्या आणि अर्धी कुठे राहिली रेणुका माता अशा किती पीठ आहे तिची साडेतीन पीठाचं क्षेत्र आहे कुणाचं माझ्या आई अंबाबाईचं
पोटी पुत्र संपत नाही ना, तेव्हा तू काय कर, मला दुसरं लग्न करायचं आहे. होय. तर ह्या राजवाड्याला कोणतरी मालक पाहिजे ना. मालक पाहिजे. तेवढं बोलल्यानंतर बघा प्रधानजी निघून चाललेला, प्रधानजी निघून चाललेला, निघून चाललेला अरे सांगतोय आई वडील जाऊ दे. तर मी काय म्हणतो, तुमची कुठली पोरगी द्यायची आहे? हा, ते महाराज येते, ते पोरगी पसंत करायची. अरे प्रधानजी सांगितलंच काय बोलले? अरे आता हळद लावायला पाहिजे. त्यांना विचारलंच काय? अरे त्यांची अट काय पोरींची असेल ना, त्या पोरींची काहीतरी अट असेल. काहीच नाही बोलले. हा, काहीच नाही बोलले. अरे अट असतात. तर हे बघ राजा, तुला सांगतो त्या राजाचे काय अट आहे. त्याच्या समोर असणारी राजाच्या दरबारी हे बघ एक विहीर आहे, वीर आहे. आणि ती विहीर पैशाने भरायची. भरायचे. काय करायचं? पैशाने ती भरायचे. विहीर पैशाने भरायची आणि त्याच्यावर सोन्याचा कळस लावायचा. सोनं आणायचं, पैसे आणायचे. अरे मी अरे बायांना तोंड मुंबई शहर आहे. हा गंड. अरे बायांना तोंड मुंबई शहर आहे, हा खंड पानावयांना तोंड. मुंबई शहर आहे, हा खंड पानावयांना तोंड. मुंबई शहर आहे. हा गंड. अरे बायांना तोंड मुंबई शहर आहे. हा गंड. अरे बायांना तोंड मुंबई शहर आहे, हा खंड पानावयांना तोंड. मुंबई शहर आहे, हा खंड पानावयांना तोंड. अरे बायांना फक्त गोंड आणलं झालं. तोंड तोंड बोंड नाही. तोंड काय? तुझं मोबाईल आहे? मस्त आहे. तर काय? हा बरं. आता पुढचं आहे. तर बघा काय झालं असं करताना राजा आहे बघ प्रधानजी, मुलाचं लग्न करायचं आहे. मी आता सांगून येतो लगेच. मंडळी, माझ्या मुलाचं लग्न करायचं, तेव्हा तुम्ही काय करा, दुसरं काही करायचं नाही, फक्त मदत करा. पोराचं वय आहे माझ्या 14. 16 चालू आहे. हा 16 वर्ष चालू आहे माझ्या मुलाला. आता मुलाचं वय 16. त्याप्रमाणे एखादी मुलगी आहे का तुमच्या देशात? हा हाय म्हणतात, हाय पण म्हणतात उद्या घेईन. आता उद्या येणं म्हणजे उद्या जायला लागणार. हा माझं गाडी सुटली. हा गाडी सुटले. अरे काय म्हणतोस काय पोरा? तो वाजून तुझ्या करून नको द्यायला करू. अरे पोरा लक्षात ठेव, तुझं वय अजून मिशी पण आली आणि पोर म्हणतो लग्न करायचं. जरा धीर धर, माझं करू दे. मला तुम्हीच बोलला. अरे आधी माझं करू दे. हा तुमच्या काळा आधी. हा बरं माझं करतो मी. असं बोलायच्यानंतर काय झालं बघा, राजाचं बघा लग्न दुसरं जमलं आणि राजाचं लग्न जमल्याबरोबर प्रधानजी, पण त्या राणीचा काय, त्या मुलीचा हट्ट होता की त्याच्या समोर वीर होती राजाच्या दरबारी. आणि ती वीर कापड व्हावी, ती वीर पैशाने भरायची होती. पैशाने भरायची. काय करायची होती? पैशाने भरायची. तेव्हा तू काय कर, उद्या सकाळी उठ, आपले बैल घे, वाड्यामधले बैल घे, बैलगाडीला झोप आणि आपली ती वीर आहे ती पैशाने भरून टाक. तेवढं बोलल्याबरोबर बघा राजाने काय केलं, प्रधानजीला सांगितलं. प्रधानजीने काय केलं बघा, बैलगाडीला बैल जुंपले आणि बघा काय केलं, पोत्याने पैसा काढला. काय केलं, पोत्याने पैसा काढला, बैलगाडीमध्ये भरला आणि बघा तो बैलगाडी घेऊन काळापूर देशाला निघून तो गेला. हरी राम हरे राजे, हरी राम हरे राजे, हरी राम हरे राजे, माझा काळापूर राजा, हरी राम हरे राजे, माझा काळापूर राजा, हरी राम हरे राजे, हरी राम हरे राजे, हरी राम हरे राजे, माझा काळापूर राजा, हरी राम हरे राजे, काळापूर राजा माझा, हरी राम नारायण माझा राघोबालो जारी. तर बघा काय झालं असं करताना प्रधानजी, आता बघा तिथं गेल्याच्या नंतर नुसत्या
पोत्याने पैसा वाटला त्या विहिरीत. हो काय केलं? पोत्याने पैसा. पोत्याने पैसा वाटला. पहिली गाडी गेली, दुसरी गाडी गेली, तिसरी गाडी गेली. हा आणि असं करताना काय झालं बघा, काय झालं? शेवटी काय ती विहीर हा पूर्ण पैशाने भरली. भरली. राजाचा सगळा दरबार खाली झाला. खाली झाला. हो. अरे जेवढा पैसा माळ्यावर होता हा तेवढा पैसा राजाने प्रधानजीला सांगितलं गाडीमध्ये भर आणि ती विहीर भरून टाक. हो तशी ती विहीर भरली बघ. भरली. आणि विहीर भरल्यानंतर आता सोन्याचा कळस लावायचा. होय तेव्हा प्रधानजी उद्या तू काय कर, काय करू? खालच्या आपल्या कुंभारवाडीत जा हा आणि भिवा तात्यांचं घर तिथं आहे. हा का आता आपल्याला सोन्याचा कळस लावायचा आहे. होय होय. काय करायचं आहे? सोन्याचा कळस लावा. सोन्याचा कळस लावायचा आहे. त्यांच्याकडे पहिला जा. हा त्याच्यानंतर दिलीप गुरुवांचं घर तुला माहितीच आहे. हो माहिती आहे, माहिती ते आहे. आता रत्नागिरीला. हा हा? हो त्यांच्याकडे ना परत हा अरे दुसरं काशराचं घर आहे. होय होय होय. म्हणजे पैसा सोन्यासाठी, हा. सोन्याचा कळस बनवण्यासाठी हा. पैसे मिळतील. तेव्हा तू त्यांच्या जवळ जा. हा असा तो सोन्याचा कळस त्यानं उभा केला त्या विहिरीला. हो काय केलं? उभा केला. सोन्याचा कळस विहीर पैशाने भरली. आता फक्त राहिलं काय? ती मुलगी दाखवली. दाखवले. ही प्रधान तुझ्या तयार आहे का? नाही नाही नाही. ही दुसरी मुलगी तयार आहे का? नाही. ही तिसरी मुलगी आहे तयार आहे का? हाय पण नको. हा? नको. आता चौथी मुलगी दाखवतो. हा ती चौथी मुलगी दाखवली प्रधानजी. हा. ही तरी तुझ्या पसंत आहे का? हा ही आमच्या राजाला पसंत आहे. अरे चौथी मुलगी पसंत आहे. हा अरे दिसायला किती सुंदर आहे. वो बघा बघा तरी. चंद्राला म्हणते उगवू नको. सूर्याला म्हणते मावळू नको. शाबास शाबास. काय म्हणते ती? चंद्राला म्हणते उगवू नको. सूर्याला म्हणते मावळू नको. अशी ती चंद्राची कोर आहे. चंद्राची पोर. असा तो हा राजाची मुलगी असताना. हो आणि असं करताना काय झालं? काय केलं? राजाने काय केलं बघा. काय केलं? राजाने लग्नाचं हा यजमान पण केलं. केलं. आणि यजमान करताना हा. प्रधानजी हा आता आपलं काय झालं? हा. लग्न करायचं आहे. हो तेव्हा आता हळद लागली पाहिजे. हळदीला आता काय केलं पाहिजे? आता यापूर्वी गाणं चांगलं हळदीचं. नवऱ्या मुलग्याला. नवरीला लागली पाहिजे, नवरीला हळद लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर लग्न व्हायचं. होय होय. हा तर बघ प्रधानजी हा आता काय कर, देशामध्ये जा. हा सगळ्यांना दौंडी पेटाव. दवंडी पेटव. हा सगळ्यांना सांग राजाच्या गुलचंद राजाचं हा. दुसरं लग्न आहे. हा काय सांगशील? राजाचं दुसरं लग्न आहे. राजाचं दुसरं लग्न आहे. हा. तेव्हा सगळ्या मंडळीने लग्नाला यायचं. लग्नाला यायचं. असं तू सांग. तुला सांगशील? आज सगळं मंडळ जाऊ लागतो. हा जाऊन सांगता पटकन. सगळ्या जाऊन येतात. ऐका रे आमचा राजा गुलचंद राजा त्याचं दुसरं लग्न करायचं आहे. सर्वांनी यायचं आहे. अजून सांगू चांगलं आहे ना? हा. आता काय करायला पाहिजे? हळद लावूया. हळद टाकली पाहिजे. हा. आणि हळद टाकल्यानंतर हा आता तिला बांगड्या पण भरायला लागतील. बांगड्याला दिवे जायला लागले. निवेद जायला लागल. होय. मग आता काय करायचं? काय करूया? अरे मग बांगड्या भरायला नको काय? भरायला. नवरीला बांगड्या भरायला लागतील. हो हा? मग सुम्याताईला बोलवायचं. हा? सुम्याताईला बोलवायचं. सोन्याताईला? हा अरे कुठली सोन्याताई? हो ही आपली गोरी. हा. हिला बोलवायचं. ही आहे बांगडेवाली. हा. हा. निव्याची कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग. देवाचा कासार बोलवा ग, आईला बांगड्या भरा ग. निव्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग. देवाचा कासार बोलवा ग, आईला बांगड्या भरा ग. आईचं लगीन भरलंय ताट, माझ्या आईचं लगीन भरलंय ताट. माझ्या आंब्याची पाहत होतो वाट, माझ्या भवानीची पाहत होतो वाट. चांदणे चांदणे झालेला, चांदणे चांदणे झालेला. माझ्या आईचे पाठव देवा, तुझ्या भवानीचे पाठव देवा. निव्याचा कासार बोलवा ग आईला नसली घडवा ग. देवाचा कासार बोलवा ग, आईला नसते घडवा ग. चांदण झाली रात, माझ्या भवानीची पाहत होतो वाट, माझ्या आंब्याची पाहत होतो वाट. चांदणे चांदणे झालेला, चांदणे झालेला. माझ्या आंब्याचे पाठव देवा, तुझ्या भवानीचे पाठव देवा. आणि काय प्रधानजी? हा आता बरं लग्नाची तयारी करायला पाहिजे. हा? हो तुला मंडळ स्टेटर आहे खर्च
येतात ना हा तर बघ मंगलाष्टका झाली पाहिजे आणि लग्न लागलं पाहिजे असं करताना काय झालं बघा माझा गोलचंद राजा माझा गोलचंद राजा माझा गोलचंद राजा राजाचं लग्न असं दुसरं लग्न झालं माझ्या गोलचंद राजाचं त्याच्या साऱ्या बायका पहिली आहे ती आवडती आणि दुसरी ती आवडते पहिली आहे ती आवडती आणि दुसरी ती आवडते माझ्या गोलचंद राजाच्या आणि दोन जण बायका माझ्या गोलचंद राजाच्या माझ्या गोलचंद राजाच्या तर मग काय झालं प्रधानजी राजाचं पहिलं लग्न झालं तरी पोटी पुत्र संपत नाही म्हणून राजाने दुसरं लग्न केलं तरी पण राजाला काय मुलबाळ व्हायला तो गुन्हा आहे? हा? म्हणजे आपल्या बायकाच तरी जायचं बरं आजकाल या कलियुगामध्ये हे बायको सांभाळायला भारी पडतंय हा आणि तू म्हणतोय आता 2 लग्न राजाची झाली आणि तिसरं पण करायला सांगतोय मग काय करायचं उपायच नाही हा उपायच नाही अरे मग करायचं तरी काय आता काय करायचं अरे हा कलियुग आहे या कलियुगामध्ये बघ काय चाललंय ते हा अरे ताप भरतोय का भरतोय खोकला येतोय खोकला येतोय दम लागतोय दम लागतोय कोणता अरे ढोपरं दुखताय कोणती अरे कोणची म्हणजे आमची माझी पण दुखताय हा माझी पण दुखताय अरे तुझा तू कालका पोरगा काय करणार इंजेक्शन येते ना दोन वेळची. हा असं आहे ते लक्षात ठेव हा. तर मी तुला काय म्हणतो हा. की हे बघ राजाचं दुसरं लग्न झालंय पण काय मुलाबाळ कोण होत नाही 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 तेव्हा लक्षात ठेव हा. राजाला मुलबाळ कोणतरी व्हायला पाहिजे रे व्हायला पाहिजे हा राजाचा दरबार किती मोठा आहे बघ. दिसायला किती सुंदर आहे सुंदर आहे बघ ना सुंदर आहे. किती सुंदर आहे तर तू असं कर हा. तुला कोणता उपाय माहिती आहे का नाही तुला माहिती आहे अरे हे बघ लक्षात ठेव हा फक्त काय कर काय करू आई आदिमाया शक्ती तुळजाभवानी हा अरे पार्वती पार्वती अर्धी नार असणारी काय म्हणतात आधी माया आदिमाया हा शक्ती हा तिचे पीठ किती आहे 3.5 3.5 पीठ हो. त्यातलं अर्ध पीठ हे कुठं आहे कुठं आहे भगवती माता अरे कोकणामध्ये आली ती भगवती हो कोल्हापूरला झाली ती लक्ष्मी लक्ष्मी. तुळजापूरची तुळजाभवानी तुळजाभवानी. अर्धी कुठे गेली आता काय माहिती कुठे गेली? अरे मग तुला गोंधळ घाल तुझा काय करतो अरे तुला जर कोणी विचारलं हा. ही 3.5 पीठ कुठली म्हणू हा. तर तू काय सांगणार काय सांगणार गोंधात फक्त काय वडं खाल्लं तिथं काय वडं नव्हतं काय नव्हतं हा बाकी गोंधामध्ये वडे असतात हो. मोठे मोठे वडे असतात काय ते बघा हा हा. हा तर लक्षात ठेव हा. तर लक्षात ठेव अर्धी ही कर्नाटकामध्ये आहे कर्नाटकला कुठं आहे कर्नाटक हा कुठं आलं ते मला विचारतो म्हणजे बापापेक्षा एक मोठा सवाशीर झाला तर लक्षात ठेव हा. कोकणामध्ये आली ती भगवती भगवती कोकणाला हा का तर ती कोकण जिंकण्यासाठी आहे होय आणि कोल्हापूर अंबाबाई अंबाबाई म्हणजे तिचं नाव लक्ष्मी लक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी तुळजाभवानी. आणि ही रेणुका माता हे रेणुका माता अशी ही 3.5 पीठ हो हा अशी ही 3.5 पीठ हो बरोबर ना होय तर तिचा हा गोंधळ आपल्या बहिणी भवानीचा हा. आणि हा गोंधळ आपण कार्य घालतो का घालतो सांगा आम्हाला अरे लक्षात ठेव हा हा गोंधळ बहिरी भवानीचाच का घालतात का घालता ते सांगा आता आम्हाला हा? सांगा आता आम्हाला अरे गोंधळी ना तू मी बोलले आहो अरे माझ्या पाठीमाग तुला गोंधळ घालायचे दुर्गवाडी या सह्याद्रीच्या पायथ्याला होय होय कुठं सह्याद्रीच्या या चिपळूण पायथ्याला. तालुक्याला दुर्गवाडी गावाला हो काय म्हणतो मी हो चिपळूण तालुक्याला दुर्गवाडी गावाला हा. आणि सह्याद्रीच्या पायथ्याला पायथ्याला या पूर्ण गावामध्ये दुर्गवाडी गावात हा. तुला गोंधळ घालायचा आहे हो अरे जशी पिढी पाठ चालत आली हो. तशी पिढी पुढे चालली पाहिजे चालली पाहिजे त्या देवाचा आशीर्वाद आहे हो कुणाचा आणि तुझा भाऊ अरे त्या बहिरी भवानीचा हो त्याचं हो. पण आहे हा तर लक्षात ठेव हा गोंधळ हा. ही गोंधळाची पद्धत कुठनं चालू झाली कुठल्या शिवरायांच्या काळापासून हा कुठनं झाली चालू शिवरायांच्या काळापासून मग गोंधळात का घालतात लग्नानंतर हा गोंधळ का घालतात कुठली पिढ्या येऊ नये हा?
कुठली इडापिडा येऊ नये यासाठी गोंधळ घालतात. इडा पिढा येऊ नये. हा. अरे इडा पिढा देव नाही आणला म्हणून काय इडा पिढा काय चुकतील? आता काय माहिती असं म्हणतात म्हणून मी बोललो. हे बघ हा गोंधळी सांगतो ते आई सांगा. काय सांगतो ते स्पष्ट आहे. हा बोला. इडा पिढा दुखणं भाणं हा घरात असणारी इडा पिढा नाही रे. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. मने नाही भाव मने देवा मला पाल. मने नाही भाव मने देवा मला पाल. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही बाजारचा भाजीपाला नाही रे. मने नाही भाव मने देवा मला पाल. मने नाही भाव मने देवा मला पाल. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. आता बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही बाजारचा भाजीपाला नाही रे. हे लक्षात ठेव. हो ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा विष्णू महेश की आम्हाला असा मुलगा दे असा दे की आम्हाला सांभाळणारा सांभाळणारा त्या इष्टिकेला वारस. वारस. आणि तू आज आम्हाला टाकून जातोय हो तेव्हा त्यानं काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं असं? बाबा मी तुम्हाला सांभाळेन. हा. असं चांगलं सर मला माहिती नाही हो. हे लक्षात ठेव. हा तर मी काय सांगतो? हा ब्रह्म ब्रह्म विष्णू विष्णू सामोरे बसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले. काय हो रे काय हो रे ओरे वादळ पाय वळोने. काय हो रे काय वळोने पुढे वादळ पाय वळोने. दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले. मला दत्त गुरु दिसले. पण लक्षात ठेव. हा जसं ब्रह्म आणि त्याचं मंजूळ गाणी गायला लागला हा आणि शंकर भगवानांना प्रसन्न करून घेते. शंकर भगवान कसे आहेत? हा भोळे आहेत. गोळे शंकर. हा ते कधी पण लगेच प्रसन्न होतात. हो बरोबर वाटते ना? बरोबर का नाही? गाता गारटले. तर बघा काय झाले तर ते प्रसन्न होतात. हा. आणि त्याने काय केलं? गायन केलं. हा. गायन केल्याच्या नंतर हा त्याने काय केलं बघा? हा देवाने विचारलं. देवा त्या रावणाने सांगितलं. भगवान शंकर बोलले अरे रावणा तुला काय पाहिजे? बोलला मला काही नको. हो मला काही नको. माझ्याजवळ सगळं आहे. हो लंका माझ्याजवळ आहे. हो सगळं सोन्याचं माझं घर आहे लंका. हो. फक्त मला माझी आई अभिषेक करते आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करते. तेव्हा फक्त तुमचं लिंग मला पाहिजे. होय हा असं सांगितलं. ते पण लिंग म्हणजे तुला माहितीये? कुठलं? शिवलिंग. शिवलिंग म्हणतात त्याला. हा ते शिवलिंग कुणी आणलं? रावणाने हा गणपतीने रस्त्यात अडवलं. हा बास बास कुणी अडवलं? गणपती गणपतीने अडवलं. अडवलं. गुराख्याचं रूप घेऊन गोरख्याचं रूप घेऊन रूप घेतलं कुणी? गणपतीने. पण गणपतीने काय घेतलं? अरे 33 कोटी देवांना पण त्याने छळलं. कुणी? त्या रावणाने 33 कोटी देवांना पण छळलं. होय काय? हो हो. आणि छळल्याच्या नंतर काय झालं बघ? हा शेवटी देव कुणाला भेटले? कोणाला भेटले? नारदांना भेटले. नारदाला. आणि नारद म्हणायला लागले. हा. नारदान सांगितलं नारदा हा आता तू तरी काहीतरी ओव्यावर घाटात आणि आम्ही घालत वाटे. ओव्यावर घाटात वाट पाहते भक्ताचे तुळजापुरात घाटात. वाट पाहते भक्ताचे तुळजापुरात घाटात. पोट पडलं चांदण पोट पडलं चांदण पोट पडाल कांदन पोट पडाल कांदन. पोट पडलं चांदण पोट पडलं चांदन माझ्या तात्यांच्या घराण्यात. हो काय काय म्हणते गोवा? पडेल चांदणे माझ्या तात्यांच्या घरात. वाट
काय म्हणतो प्रधानजी मला बांधून द्या बंगला, ओ बाबा मला बांधून द्या बंगला. ओ बाबा मला बांधून द्या बंगला, ओ बाबा मला बांधून द्या बंगला. त्या बंगल्याला सुतार बोलवा, त्या बंगल्याला सुतार बोलवा. त्या बंगल्याला सुतार बोलवा, त्या बंगल्याला सुतार बोलवा. बांधून द्या बंगला, ओ बाबा मला बांधून द्या बंगला, ओ बाबा मला बांधून द्या बंगला. ओ बाबा मला बांधून द्या बंगला, ओ बाबा मला बांधून द्या बंगला. तर काय म्हणतो तुला महाराज मी काय म्हणतो हा. बंगला बांधायचं करा. तुला टाटावाडी माहिती आहे माहिती आहे तिथं अनिल बोंडकर सुतार आहेत. होय काय हा त्यांनाच बोलूया. चालेल चालेल हा. म्हणजे तुला बंगला बांधून घेऊ हा तर असं मला उडे अंगाने टिपरी वाजे संभोला नवरी शोभे माता ध्यान 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 शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. फुलबागेत मला उडे अंगाने टिपरी वाजे फुलबागेत मला उडे अंगाने टिपरी वाजे. शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. कामधंदा मी करते काम झाल्यावर मी जेवते कामधंदा मी करते काम झाल्यावर मी जेवते. कामधंदा मीच करते, काम झाल्यावर मी जेवते. कामधंदा मीच करते, काम झाल्यावर मी जेवते. आपल्या हाताने उघडून देते पोलीचे दार 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 आपल्या हाताने उघडून देते पोलीचे दार दार दार. गुलाबागे गुलबुले, रंगाने डेबरे भाजे. गुलाबागे गुलबुले, रंगाने डेबरे भाजे. शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. माझ्या मनाचे मनरथ पूर्वा रायचारी पोपरे फिरवा माझ्या मनाचे मनरथ पूर्वा रायचारी पोपरे फिरवा. माझ्या मनाचे मनगट फिरवा, राजाच्या कोपरे फिरवा. माझ्या मनाचे मनगट फिरवा, माझ्या गोड कोपरे फिरवा. हवा लागे दंडगार गार हवा लागे दंडगार गार. हवा लागे दंडगार गार, हवा लागे दंडगार गार. फुलबागेत मला उडे रंगारे डेबरे भाजे, गुलबागे गुलबुले, रंगारे डेबरे भाजे. शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. शंभूला नवरे शोभे कांता ध्यान ध्यान ध्यान. तर प्रधानजी बघ विठ्ठला ये रे मा विठ्ठला आये रे मा विठ्ठला, ये रे मा विठ्ठला आये रे बा विठ्ठला, तू रे बा विठ्ठला. ये रे वा विठ्ठला तू ये रे वा. माझ्या आंबेला जागती आली ग माझ्या भवानीला जागती आली ग. गोमडे बागलेले आईला दागात, गोमडे
आता पुढे या गाडी बरं पुढे हो हे असं आहे. काम करून धरून ठेव. पडते सारखी ती पण पडली ती पण बघ झाली कोण आहे बघा तसं त्यांना टाकलेच नाही थोडं एकदम आला समजे त्याचा पहिला नंबर आहे. मेन माणूस कोण आहे? तो बघा टॉपला येते बघा कोणती त्याचा नाच करू त्याला नाच रोज चालायचं ती पालखीची परश्या असंच मावशीचा डान्स कर एक